नमस्कार. उंची वाढवायची आहे का? ज्या लोकांची उंची कमी असते त्यांच्या मनात उंचीविषयीची एक सुप्त इच्छा असते. इतर उंच लोकांकडे पाहून त्यांना वाटतं माझी उंची थोडी आणखी असती तर. ही खंत मनात ठेवण्यापेक्षा त्यासाठी योग्य उपचार आहेत का हे जाणून घेऊया या व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बिपिन बोरा. गेली 20 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि शास्त्रीय मार्गदर्शनातून उंची वाढवण्यासाठी आजपर्यंत मी अनेकांना मदत करू शकले. चला पाहूया उंची कधीपर्यंत वाढते. बाजारातील जाहिरातींमधून आपल्यापर्यंत येणाऱ्या उत्पादनांचा यामध्ये उपयोग होतो का? काय खावे, कधी खावे, उंचीची औषधे कधी घ्यावीत आणि किती दिवस घ्यावीत, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. वजन हा आयुष्यभर वाढणारा, कमी जास्त होणारा घटक आहे. पण उंची मात्र वयाच्या ठराविक टप्प्यापर्यंतच वाढते. मात्र उंच माणसांची समाजात त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक प्रभावी छाप पडते. म्हणून सर्वांनाच वाटतं आपणही उंच असावं. सध्या अनेक जाहिरातीतून, यूट्यूब व्हिडिओतून वेगवेगळ्या उत्पादनांचा मारा होत असतो. आमचं हे औषध घ्या आणि इन्स्टंट उंची वाढवा. पण अशी इन्स्टंट उंची वाढते का हो? आयुर्वेद काय म्हणतो ते जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार उंचीवर परिणाम करणारे घटक कोणते? चला पाहूया. अनुवंशिकता, गर्भावस्थेत मातेने केलेला आहार विहार, जन्मतः मुलाचे असणारे वजन आणि उंची, लहानपणापासून घेतलेला आहार, व्यायाम, झोपेचे प्रमाण, झोपेच्या वेळा, एकंदर जीवनशैली, लहानपणापासून काही आजार झाले असतील किंवा वेगळे औषधे घेतली असतील तर त्यांचा होणारा परिणाम, या सर्वांचा परिणाम उंचीवर होत असतो. उंचीवर परिणाम करणारा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे अनुवंशिकता. ज्या परिवारामध्ये आई वडील, कुटुंबीय सर्वांचीच उंची कमी असेल त्यांच्या मुलांचीही उंची कमी असण्याची शक्यता जास्त. साधारण मूल 7-8 वर्षाचे झाले की पालकांना लक्षात येते वर्गातल्या इतर मुलांपेक्षा उंची कमी वाटू लागते. अशा वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला, योग्य आयुर्वेदीय उपचार घेतले तर उंची नक्की वाढेल. आयुर्वेदानुसार 16 वर्षापर्यंतचे वय हे बालवय आहे. या वयात कफदोषाचा प्रभाव जास्त असल्यामुळे उंचीचा किंवा वाढीचा वेग आयुष्यात सर्वाधिक असतो. म्हणून या टप्प्यावर औषधे घेतलीच पाहिजेत. जन्मतः गुणसूत्रांनुसार प्रत्येक व्यक्तीच्या उंचीची एक ठराविक मर्यादा ठरलेली असते. त्यापेक्षा योग्य उपचार घेतले तर या ठराविक मर्यादेपेक्षा किती उंची आपण वाढवू शकतो? साधारण 2 ते 3 इंच. पण वयाच्या 18व्या 20व्या वर्षी काही मुले माझ्याकडे येतात आणि त्यांना उंची वाढवायची असते. मात्र त्यांच्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे त्यांची उंची साधारण 1 इंच वाढू शकते. मात्र 7व्या-8व्या वर्षी उंचीची औषधे सुरू केली तर त्यांची उंची 2 ते 3 इंच म्हणजे 8 ते 10 सेंटीमीटर वाढू शकते. दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आहार. लहानपणापासून आहाराच्या सवयी उंचीवर परिणाम करत असतात. आहारात काय काय टाळावे ते खूप महत्त्वाचे आहे. सध्या सर्व लहान मुलांचा कल असणारे पदार्थ म्हणजे बेकरी, चायनीज, मॅगी, पॅकेज्ड फूड. या सगळ्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. याशिवाय नमकीन, लोणचे, पापड अशा पदार्थांची आवड असेल तर शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढते आणि शरीरातला अस्थिधातू जो उंचीसाठी आवश्यक आहे त्याचा क्षय होत जातो. म्हणून आहारातनं हे पदार्थ बाद केलेलेच बरे. आयुर्वेदानुसार शरीर धारण करणारे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. यापैकी अस्थिधातू हा शरीराच्या उंचीसाठी जबाबदार असणारा घटक. त्याचे पोषण व्यवस्थित व्हायचे असेल तर आहारातून पुरेसे कॅल्शियम आणि योग्य ते घटक अस्थीपर्यंत पोहोचायला हवेत. मग कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन, रेडीमेड टॉनिक घेऊन, इन्स्टंट फॉर्म्युले वापरून अस्थिधातू वाढेल का? तर नाही. आयुर्वेदानुसार प्रत्येक धातूचे पोषण, पचन योग्य झाले तरच पुढच्या धातूची वाढ चांगली होईल. म्हणूनच आहाराचे पचन चांगले होणे, त्याद्वारे आवश्यक ते घटकांचे शोषण होणे, या दोन्ही प्रक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. अनेकदा मुलांमध्ये जंत, खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा चुकीचे पदार्थ यामुळे पचन योग्य होत नसते. म्हणून उंची वाढत नाही. या सगळ्या घटकांचा विचार करून औषधोपचार केले जातात. म्हणून आत्ता सांगितलेले पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. याशिवाय दुधाबरोबर मिठाचे पदार्थ खाणे, सतत बाहेरचे खाणे हेही टाळावे. मग खावे काय?
आहारात आवर्जून संतुलित आणि चौरस अशा सर्व घटकांचा समावेश करावा. धान्यांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ या नियमित आहाराव्यतिरिक्त नाचणी, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ यांचाही समावेश केला पाहिजे. यामुळे उंची वाढण्यास खूप मदत होते. दूध, दुधाचे सर्व पदार्थ आणि घरी बनवलेले तूप यांचा समावेश आवर्जून केला गेला पाहिजे. याशिवाय हळीव, खसखस यासारखी धान्ये, सुकामेवा, गूळ, खारीक, सुके अंजीर, डिंक यांचा समावेशही उंचीवर खूप चांगला परिणाम दाखवतो. काय खावे आणि काय टाळावे हे आपण पाहिले. आता सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यायाम. कुठला व्यायाम करावा? सूर्यनमस्कार, दोरी उड्या, सायकलिंग, पोहणे हे सारे व्यायाम उंची वाढवण्यासाठी खूप मदत करतात. बैठं काम, अतिरिक्त प्रमाणात टीव्ही पाहणे, सारखे लोळत राहणे या सर्वांमुळे उंची वाढण्यास अडथळा होऊ शकतो. जीवनशैलीतला पुढचा महत्त्वाचा घटक आहे झोप. झोपेचे योग्य प्रमाण, वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे या गोष्टी पण उंचीवर खूप परिणाम करतात. झोपलेल्या काळातच ग्रोथ हार्मोन चांगल्या प्रमाणात स्रवतात. म्हणून मुलांनी रात्री टीव्ही पाहत जागत न बसता लवकर झोपावे आणि लवकर उठावे. लवकर उठून योग्य तो व्यायाम करावा. या सर्वांमुळे उंची नक्कीच वाढेल. चैत्रातील गुढीपाडवा आणि नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी उंचीच्या औषधास सुरुवात केली जाते. गुरुपरंपरेनुसार 21 दिवस हे औषध देण्यात येते. ज्या मुलांनी वयाच्या 7व्या-8व्या वर्षी उपचारांना सुरुवात केली आहे त्यांच्या उंचीमध्ये साधारण 2 ते 3 इंच म्हणजे 10 सेंटीमीटरची वाढ दिसून येते. तर ज्या मुलांनी 18व्या-20व्या वर्षी औषध घेतलं आहे त्यांना वेळ कमी असल्यामुळे 2 ते 3 सेंटीमीटर उंची वाढू शकते. आयुर्वेदानुसार नस्य, अभ्यंग हे आणखी 2 महत्त्वाचे घटक उंचीला मदत करतात. आधुनिक शास्त्रानुसार पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड या ग्रोथ हार्मोनवर परिणाम करणाऱ्या हार्मोनल ग्लँड्स आहेत. पिट्युटरी ग्लँडला उद्दीपित करण्यासाठी नस्य म्हणजे नाकात टाकलेले औषध खूप महत्त्वाचे आहे. यासाठी विशेष औषधी तेल किंवा तूप दिले जाते. ते नाकात टाकल्यामुळे पिट्युटरी ग्लँड उद्दीपित होऊन ग्रोथ हार्मोनचा स्त्राव होण्यास मदत होते. आयुर्वेद उपचारातील काही विशेष औषधे सुवर्णकल्प, वसंतकल्प, प्रवाळपिष्टी यांचा विशेष उपयोग होताना दिसतो. त्याशिवाय अश्वगंधा, शतावरी कल्प, सौभाग्यशुंठी कल्प यांचाही खूप फायदा होतो. काही विशेष उल्लेखनीय घटक म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ, हळीव आणि नारळ. नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. ज्याप्रमाणे नारळाची उंची वाढत असते त्याचप्रमाणे शरीरातही त्याचा परिणाम दिसून येतो. जसे बाहेर जगात आहे तसेच आत शरीरातही परिणाम होत असतात. याला आयुर्वेदानुसार लोकपुरुष सिद्धांत असे म्हणतात. म्हणून नारळाचा आवर्जून समावेश आहारात करावा. नारळाचे तेल, ओला नारळ यांचाही वापर चालेल. याशिवाय हळीव हे असे धान्य आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न आहे. त्याचाही समावेश खीर, लाडू किंवा नुसते हळीव अशा प्रकारे करू शकतो. दुधाचे प्रमाणही हळूहळू वाढवत न्यावे. ज्याप्रमाणे पचनशक्ती वाढेल त्याप्रमाणे दुधाचे प्रमाण वाढवत न्यायचे असते. त्याचा सल्ला तुम्हाला आपल्या डॉक्टरांकडून मिळेल. गेल्या 20 वर्षांच्या अनुभवातून आणि आयुर्वेदाच्या अभ्यासातून उंची वाढवण्यासाठीचा एक विशेष योग मी तयार केला आहे. या योगाची अधिक माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला उंची वाढण्यासाठी मनापासून शुभेच्छा. शुभम भवतु. धन्यवाद.